राज्यात 2025 मध्ये पावसाळा कसा राहणार आहे, कोणते बदल हे पावसाळ्यात पाहायला मिळतील। आता मान्सूनचा 2025चा अंदाज हा जाहीर झालेला आहे। आता राज्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाची दिलासा देणारी पण अपडेट आहे व एक निराशाजनक देखील अपडेट 2025 या पावसाळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आता काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस तर पाहायला मिळणार आहे। अंदाज आलेल्यानुसार आता चांगली दिलासा देणारी देखील एक गुड न्यूज पाहायला मिळत आहे। मात्र आता पावसाळ्यात कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत, कोणत्या वेळी पावसात खंड राहू शकतो, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी राहू शकतो व कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहू शकतो, याबाबतचा देखील सविस्तर अंदाज जाहीर झालेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये आता मान्सूनची स्थिती आता कशी राहील याबाबतचे अंदाज आता बऱ्याच संस्थांनी वर्तवलेले आहेत। तसेच आता हे अंदाज देण्यात आलेले असून यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील एक गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे। तर चला पाहूयात आता कसा राहील 2025चा पावसाळा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे हवामान अंदाजाची बातमी रोजची रोज पाहायला मिळत नाही। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये सबस्क्राइब बटन दिसत असेल, आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, आता सध्याला आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये वेगवान हालचाली देखील पाहायला मिळत आहेत। तसेच गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी देखील पावसाळा चांगला राज्यात बरसलेला आहे। मात्र गेल्या वर्षीचा जर विचार केला तर त्यामध्ये खंड हा कमी पाहायला मिळाला। यामुळे शेती पिकांना जे आहे ते आता चांगला दिलासा गेल्या वर्षी मिळालेला होता। शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळाला, कारण की शेतकऱ्यांना सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जो खंड पडत असतो त्या वेळेमध्ये शेतकऱ्यांचे पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करपून जाण्याचे प्रकार पाहायला मिळत असतात। यामध्ये जर विचार केला तर आता 2024च्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगला पाऊस बरसला। आता 2025 मध्ये कसा पाऊस पडेल हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता। मात्र आता सध्या जर पाहायला गेलं तर बऱ्याच संस्थांनी अंदाज देखील दिलेले आहेत। यंदा देशामध्ये मान्सूनमध्ये मोठे बदल होत असल्याची देखील माहिती मिळत आहे। आता सुरुवातीपासून तर सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे। एल निनो दक्षिण देशामध्ये पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता एल निनो दक्षिणी प्रभावी नसणं, त्याच वेळी आयोडीने सध्या स्थितीला सकारात्मक असल्याचं चांगला पाऊस येऊ शकतो असं सांगितलेलं आहे। मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो असं सांगितलेलं आहे। यामध्ये जर विचार केला तर काही जिल्ह्यात चांगला पाऊस आहे, मात्र काही जिल्ह्यात चिंतेची देखील बाब आहे। आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। 2 मिनिटं वेळ काढून जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याबाबतचे अपडेट सविस्तर पाहायला मिळेल। आता पुढे काय माहिती आहे आपण ती पाहूयात। आता सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज जाहीर झालेले असून सध्या स्थितीला मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये चांगला पाऊस चांगला होणार आहे असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तसेच एल निनो शिवाय इतर घटक देखील आता मान्सूनवर परिणाम करत असतात। सध्या स्थितीला विचार केला तर आता आयोडी इंडियन असोसिएशन डायलॉग सध्या प्रभावी असून यामुळे मान्सूनच्या सुरुवातीसाठी आता सकारात्मक चित्र आहे। एल निनो दक्षिण दोलन आणि आयोडी दोन्ही मान्सून प्रवासावर परिणाम 4 महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनचा अधिक वेग मिळू शकतो अशी बातमी आहे। मात्र काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस देखील बरसण्याचे चिन्हे हे सध्या स्थितीला दिसून येत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर आता अडथळ्यांची शक्यता देखील काही ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे। यामध्ये आता स्कायमेटचा काय अंदाज आहे आपण ते देखील पाहूयात। सध्या स्थितीला स्कायमेट जितीन सिंह यांच्या मते लानिना या हंगामात कमकुवत आणि सक्षमेत असेल। लानिनाचे चिन्ह आता सुधार होत आहेत। मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता आता नाकारण्यात आलेली आहे। तसेच विचार केला तर आता एल निनो दक्षिणी दोलन फार न्यूट्रल राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे। लानिना कमकुवत असल्याने आणि एल निनो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो। हिंदी महासागरातील स्थिती एल निनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी देखील ठरू शकते। त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहणार आहे असा एक अंदाज जे आहे ते स्कायमेटने बनवलेला आहे, स्कायमेटने वर्तवलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर एक महत्त्वाची बाब देखील समोर आलेली आहे। यामध्ये जर विचार केला तर आता भारताची सध्या स्थितीला आघाडीची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेट मान्सून 2025 साठीचा अंदाज सांगितल्यामध्ये आता स्कायमेटनं मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील असा अंदाज वर्तवलेला आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103% असा वर्तवण्यात आलेला आहे। सध्या स्थितीला यामध्ये 5% वाढ किंवा घट देखील होऊ शकते, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे। घट जर झाली तर काही जिल्ह्यांसाठी आपल्याला चिंता पाहायला मिळू शकते, मात्र एवढेही
चिंतेची अशी बाब नाही की खूपच दुष्काळ पडेल, असं काही होणार नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. मात्र आता 3 असे मोठे बदल पावसाळ्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. ते कोणते 3 मोठे बदल आहेत ते व्हिडिओच्या पुढे सांगितलेले आहेत. ते शेतकऱ्यांना पाहणे गरजेचे आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. तुमच्या जिल्ह्याबाबत काय अंदाज आला तर नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करू. आता पुढे काय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण पाहूयात. आता सध्या जर पाहायला गेलं तर पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल असं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये मध्य प्रदेश तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र. तसेच पुरेसा पाऊस या ठिकाणी होणार आहे. तसेच पश्चिम घाटात प्रामुख्याने केरळ असेल, तसेच कर्नाटक असेल, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. तसेच उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीचे पेक्षा कमी पाऊस होईल असा एक धक्कादायक अंदाज या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे. कारण सध्या जर पाहायला गेलं तर पाऊस हा काही ठिकाणी तर चांगला होणार आहे, मात्र राज्यातील आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याची ही एक चिंताजनक बाब आहे. तसेच सध्या स्थितीला महिन्याच्या सरासरी 96% पाऊस सामान्य राहू शकतो. या महिन्यामध्ये 165 ते 3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल. ही स्थिती आपल्याला कोणत्या महिन्यात पाहायला मिळणार आहे तर पावसाळ्याचा जो पहिला महिना असतो म्हणजेच की जून महिना, या जून महिन्यामध्ये असा बदल राहील. त्यानंतर जुलै महिन्यात कसं वातावरण राहील आपण ते पाहूया. जुलै महिन्यामध्ये 1023% पाऊस होईल. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळणार असून जुलैमध्ये 103% अशी शक्यता पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवलेला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108% पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. तसेच सप्टेंबर महिन्याचा आता कसा अंदाज राहील ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, कारण आता कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग असेल, तसेच नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग, तसेच अजून बहुतांश भागामध्ये मोठे बदल हे यावर्षीच्या पावसाळ्यात पाहायला मिळणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 असे मोठे बदल आता या 3 विभागामध्ये होणार आहेत. मात्र नाशिक विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण बदलाचे संकेत यावेळेसच्या म्हणजे 2025च्या पावसाळ्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच सध्या जर पाहायला गेलं तर आता स्कायमेटसह इतरांनी देखील अंदाज आता वर्तवलेले आहेत. त्यात सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठा अंदाज वर्तवलेला असून ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108% पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104% पावसाची नोंद होऊ शकते, तर 167.9 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सध्या स्थितीला भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या 5 श्रेणी आता ठरवलेल्या आहेत. यामध्ये जर विचार केला तर सरासरीच्या 90% कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. तसेच दुसऱ्या श्रेणीमध्ये 90 ते 95% म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस. तसेच तिसऱ्या श्रेणीमध्ये 96 ते 104% म्हणजे सामान्य सरासरीपेक्षा इतका पाऊस समजला जातो असा अंदाज देखील ते लावत असतात. आता यामध्ये जर विचार केला तर काही जिल्हे आहेत की त्या ठिकाणी चांगला दिलासा मिळणार आहे, कारण मान्सून हा लवकरात लवकर दाखल होऊ शकतो. यामध्ये जर विचार केला तर विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगला दिलासा देणारं वातावरण या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये राहील. तसेच विचार केला तर यामध्ये गोंदिया असेल, गडचिरोली, भंडारा, वर्धा या जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये अरबी समुद्राकडून देखील काही प्रभाव पावसाचा पाहायला मिळत असतो. मात्र सर्वाधिक प्रभाव हा आपण जर विचार केला तर बंगालच्या उपसागराकडून आपल्याला दिसून येत असतो. बंगालच्या उपसागरामार्गे जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भात पावसाची शक्यता पाहायला मिळत असते. तर या वर्षीच्या पावसाळ्यात बंगालच्या उपसागरात देखील पोषक असं वातावरण सक्रिय राहणार आहे. त्यामुळे विदर्भाला देखील चांगला दिलासा आहे. यातच विचार केला तर मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, तसेच उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा भाग असेल, परभणी, नांदेडचा भाग असेल, हिंगोलीपर्यंत इकडे या भागामध्ये जर विचार केला तर चांगली पावसाची हजेरी लागणार आहे. 2024 पेक्षा अधिक पाऊस काही जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात देखील येऊ शकतो असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारचा भाग असेल, तसेच नाशिक असेल, अहिल्यादेवीनगरचे उत्तरेकडील भाग असतील, या भागामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताऱ्याचा भाग असेल, सोलापूरच्या देखील बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज हा चांगल्या प्रकारे वर्तवण्यात आलेला आहे. पूर्ण कोकण किनारपट्टीला देखील पावसाळा चांगला राहील. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. तसेच आता 4 महिन्यात कसे पावसात बदल राहतील
लागतील याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। धन्यवाद।